कामगार कर्मचारी कृती समिती धुळे सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज दिनांक 7/8/2023 रोजी 5 वाजता मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली। दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी जुनी पेन्शन पीएफ आरडीएस रद्द करा, जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा, 8वा वेतन समिती जाहीर करा, कंत्राटी पद्धत बंद करा, सर्व रिक्त पदे त्वरित भरा, किमान वेतन रुपये 28,000 रुपये करा, कामगार विरोधी कायदे रद्द करा या सर्व मागण्यांसाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करून रॅली काढण्यात येणार आहे। ही रॅली कल्याण भवन साखर रोड धुळे येथून बाईक रॅली 9 वाजता सुरुवात होऊन जेल रोड येथे 10 वाजता समावेश होईल असे आजच्या निदर्शनकर्ते वेळी सांगितले। यावेळी सर्व संघटना सरकारी कर्मचारी उपस्थित होते। असं कसं देत नाही एकाच मिशन जुनी पेंशन एकाच मिशन जुनी पेंशन हमारी मांगे पूरी करो वरना खुर्ची खाली करो तारीख पे तारीख नहीं चलेगी तारीख पे तारीख नहीं चलेगी तारीख की तारीख नहीं चलेगी एक पुकार इस धरती की एक पुकार पुरानी पेंशन पुरानी पेंशन और इस धरती की पुरानी पेंशन एकाच मिशन एकाच मिशन अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही नाही कुणाच्या पेन्शन आमच्या नाही कुणाच्या कर्मचारी शासकीय सेवेमध्ये दाखल झाला आहे त्यांना शासनाने जुनी पेन्शन ही बंद केलेली आहे। ही जुनी पेन्शन मिळावी यासाठी आम्ही अनेक वर्षापासून वेळोवेळी आंदोलन करत आहोत, संप करत आहोत, मात्र शासनाने आमची आत्तापर्यंत दखल घेतलेली नाही आहे। शासनाने वेळोवेळी वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलेलं आहे। त्यासाठी आम्ही पुन्हा 9 ऑगस्टला बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे। सदरील बाईक रॅली ही पूर्ण राज्यभरामध्ये काढण्यात येणार आहे आणि शासनाचं लक्ष होणार आहे। तरी या बाईक रॅलीमध्ये जास्तीत जास्त शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा व या जुनी पेन्शनची जनजागृती करावी अशी मी सर्वांना विनंती